सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुसुंबी हे गाव नाचणीचं गाव म्हणून राज्यासह देशभरामध्ये ओळखलं जाऊ लागलं असून या गावच्या नाचणीचे खमंग पदार्थ साता समुद्रापार गेलेले आहेत। या गावात यंदा नाचणीची विक्रमी लागवड झाली असून 700 हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली। कुसुंबी गाव जावळी तालुक्यात दक्षिणेस डोंगराच्या पायथ्याला असून कुसुंबीची काळेश्वरी देवी म्हणून या गावची ओळख महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि इतर राज्यात आहे। त्यात आता नाचणीच्या अति लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचं गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। 14 ते 15 प्रकारचे विविध प्रोडक्ट निर्मिती करून राज्यासह देशभरात विक्रीसाठी कुसुंबीकर पाठवत असतात। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसुंबी हे गाव आता जगाच्या नकाशावर आलेलं आहे। कुसुंबी गावाची ओळख देखील आता नाचणीचं गाव म्हणून पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर 232 महिलांनी एकत्र येऊन देखील आता नाचणीचे विविध प्रोडक्ट देखील तयार केलेले आहेत। आता बघू शकता आपण 14 ते 15 प्रकारचे प्रोडक्ट देखील आता या महिला दररोज बनवत आहेत। त्याचबरोबर राज्यासह देशभरासह बाहेरच्या देशात देखील आता दिवाळीचा फराळ असेल हा देखील नाचणीच्या माध्यमातून देखील बाहेरच्या देशात पाठवला जातो। माझ्यासोबत येथीलच गावातील काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज आपल्या कुसुंबी गावाची ओळख नाचणीचं गाव म्हणून झालेलं आहे। नमस्कार सर, मी संगीता जबाई वेंदे, ॲग्रोमिलेट सिमेंट फार्मर प्रोड्युसर कंपनीची चेअरमन आहे। नाचणीचं गाव ही ओळख व्हायला आमच्या महिलांचं खूप योगदान आहे। आमच्यात पूर्वी सुद्धा नाचणी पिकत होती आणि नाचणी पिकून आम्ही घरच्या घरी खात होतो, त्याची काही जास्त विक्री होत नव्हती, तिला काही दर नव्हता। पण नंतर जेव्हा मधल्या काळामध्ये तर नाचणी करायचंच कमी केलं, मग आम्ही जेव्हा आम्हाला महाराष्ट्र फाउंडेशन नावाच्या संस्थेनं मदत केली आणि त्या संस्थेमुळे आम्ही नाचणीचे प्रोडक्ट तयार करायला गेलो। नाचणीचे प्रोडक्ट तयार करत असताना आमची चांगली विक्री होऊ लागली। ज्यापूर्वी आमच्या महिला होत्या त्या 200-250 होत्या, ज्या की आमच्या आता कंपनीच्या सभासद आहेत। पण आता आमच्या 400 ते 500 महिला शेतकरी ज्या आहेत की त्या नाचणीचं उत्पादनही घेतात आणि प्रोडक्ट मध्ये बनवायलाही आम्हाला मदत करतात। काय सांगाल आपल्या कुसुंबी गावाची ओळख आता नाचणीचं गाव म्हणून झाले, तुम्ही प्रोडक्ट देखील बनवताय, किती प्रकारचे प्रोडक्ट बनवता आणि कसे बनवतात? नमस्कार सर, मी लता संतोष चिकणे कंपनीची संचालिका बोलते। आता महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहाय्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या कंपनीत आमच्या सगळे नाचणीचे प्रोडक्ट बनतात। कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।